पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी बांधकाम परवाना अट शिथिल करा. नगरसेविका सौ विजया महाजन यांची महापौरांकडे मागणी. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत PMAY घर बांधण्यासाठी किंवा फ्लॅट खरेदीसाठी लाभार्थ्यांना सुमारे 2.50 ते 2.70 लाख रुपये अनुदान दिले जाते. या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होत आहे. मात्र महापालिकेकडून बांधकाम परवाना मिळविताना येणाऱ्या विविध अटी आणि कागदपत्रांच्या अडचणीमुळे अनेक पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याची बाब समोर येत आहे. याबाबत इचलकरंजी महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ विजया सुनील महाजन यांनी महापौरांना निवेदन देऊन बांधकाम परवाना अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. अनेक लाभार्थ्यांच्या मालमत्ता या 200 ते 500 चौरस फुटांच्या असून त्या आजोबा किंवा पणजोबांच्या नावावर आहेत. तसेच 40 ते 50 वर्षांपूर्वीच्या NA आदेश, जुने नकाशे किंवा अन्य कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे बांधकाम परवाना मिळविताना अडचणी निर्माण होतात. याशिवाय काही भागांमध्ये K1 शेरा असल्याने बांधकाम परवाना अर्ज करणेही शक्य होत नाही. परिणामी अनेक लाभार्थी PMAY अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे येणाऱ्या महासभेत हा विषय अजेंड्यावर घेऊन मागेल त्याला परवाना ही योजना राबवावी आणि बांधकाम परवाना अट सुलभ करून सर्व पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नगरसेविका विजया महाजन यांनी केली आहे. यावेळी विनय महाजन, प्रमोद बचाटे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि